नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक नवीन टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन। हा टॉपिक खूप सोपा आहे। त्यातले एक सम बघा x² + y² = 4xy। बघा इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट बघा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx। इथे लक्षात घ्या 4 कॉन्स्टंट ठेवू आपण। इथे x y म्हणजे u v ची टर्म लक्षात घ्या x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x। आलं लक्षात? त्यानंतर बघा 2x प्लस 2y dy by dx। इथे लक्षात घ्या 4 कॉन्स्टंट x as it is y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस y as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1। बघा नेक्स्ट स्टेप 2x प्लस 2y dy by dx इज इक्वल टू बघा 4 ने आप ब्रॅकेटला आपण मल्टिपल करूया। तर लक्षात घ्या 4x 4x dy by dx प्लस 4 1 4y। आता इथे एक चेक करा, इथे एक dy by dx ची टर्म आहे, ह्या साइडला एक dy by dx ची आपल्याकडे एक टर्म आहे। तर आपण काय करू dy by dx जे आहे त्या टर्म एका साइडला घेऊ। म्हणजे लक्षात घ्या लेफ्ट साइडला आपल्याकडे 2y होता बरोबर dy by dx ची टर्म। इथे बघा राइट साइडला dy by dx ची टर्म तुम्हाला दिसते ती आपण ती लेफ्टला घेऊ। म्हणजे ती पॉझिटिव्ह मध्ये असल्यामुळे ती निगेटिव्ह मध्ये झाली 4x आणि ह्या दोघांमध्ये dy by dx आपण काय करूया कॉमन काढूया। त्यानंतर बघा हा आहे 4y प्लस 2x आहे तिकडे जाताना मायनस 2x। देयरफॉर dy by dx is equal to 4y minus 2x divided by 2y minus 4x। आलं लक्षात? म्हणजे ही टर्म मल्टिपलची जी होती ती आपण इथे डिवाइडला पाठवली। मग इथे लक्षात घ्या dy by dx is equal to बघा आपण काय करू दोन्ही न्यूमरेटर मधनं पण आणि डिनॉमिनेटर मधनं पण 2 आपण कॉमन काढून घेऊया। बघा 2 कॉमन काढल्यामुळे इथे 2 2 4 म्हणजे इथे झाला 2y मायनस 2 ऑलरेडी कॉमन आहे म्हणजे इथे उरतो आपल्याकडे x। पुढे बघा इथे 2 आपण कॉमन काढूया म्हणजे इथे उरेल y आणि 2 2 4 म्हणजे इथे 2x। बघा 2 2 विल गेट कॅन्सल। देयरफॉर dy by dx is equal to 2y मायनस x अपॉन y मायनस 2x। बघा अशा पद्धतीने आपलं हे फायनल आन्सर इथे आलेला आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा इम्प्लिसिट फंक्शन मध्ये x² + y² + xy - y = 0 at 1, 2। म्हणजे फायनल आन्सर आपल्याकडे येणार आहे त्यावेळेस x ची व्हॅल्यू आपल्याला 1 फाइंड आउट टाकायची आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला 2 टाकायची आहे। तर लक्षात घ्या एग्जांपल लिहून घ्या x² + y² + xy - y = 0। इथे बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट x² चा डेरिव्हेटिव्ह 2x y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx प्लस इथे x y बघा x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x। त्यानंतर बघा मायनस y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 0। बघा स्टेप बाय स्टेप नीट लक्षात घ्या। इथे बघा 2x as it is प्लस 2y dy by dx प्लस इथे बघा इथे आता काय अडचण नाही बघा x as it is y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस y as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1। आलं लक्षात x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणजे 1 y म्हणून आपण डायरेक्टली y करू x चे वाढवण्याची आवश्यकता नाही मायनस dy by dx is equal to 0। आलं लक्षात? बघा dy by dx ची टर्म इथे एक dy by dx ची टर्म आहे इथे एक dy by dx ची टर्म आहे आणि इथे सुद्धा आहे। बघा हे आपण घेऊया बघा हा 2y दिसतोय इथे प्लस x आहे इथे बघा इथे काहीच कोएफिशिएंट नाहीये म्हणजे कोणताच कोएफिशिएंट नसतो म्हणजे इथे 1 असतो पुढे मायनस साइन आहे म्हणून मायनस आणि त्याचा कोएफिशिएंट 1
आणि सगळ्यांचा dy बाय dx जो आहे तो आपण काय घेतला इथे कॉमन. बघा ज्या काही उरलेल्या टर्म आहेत त्या इज इक्वल टू राईट साइडला जाऊ द्या. जेव्हा +2x होता राईट साइडला जाताना -2x आहे. इथे लेफ्ट साइडला बघा इथे +y होता तो राईट साइडला जाताना -y झालाय. बघा देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू -2x y डिवाइड बाय 2y + x - 1. बघा तुम्हाला काही पॉइंट दिलेले dy बाय dx इथे आहे 1, 2. याचा अर्थ जो 1 आहे तो x मध्ये पुट अप करा आणि 2 जो आहे तो y मध्ये पुट अप करा. म्हणजे बघा -2 ब्रॅकेट x दिसतोय म्हणून 1 मायनस y ची व्हॅल्यू 2 अपॉन 2 इंटू y दिसतोय बघा y ची व्हॅल्यू 2 प्लस x आहे x ची व्हॅल्यू 1 पुढचा -1 ॲज इट इज. त्यानंतर बघा 2 इंटू 1 म्हणजे 2 पुढे मायनस असल्यामुळे -2 झाला -2 -4. इथे लक्षात घ्या +1 -1 विल गेट कॅन्सल 2 2 जार 4 म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर जे आहे ते आहे -1. बघा अशा पद्धतीने हा इम्प्लिसिट फंक्शनचा आपण आज सेकंड एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा थोडंसं एक्झाम्पल हार्ड आहे पण आपण त्याला सोप्या पद्धतीने करूया. लक्षात घ्या tan इनवर्स x² - y² अपॉन x² + a² इज इक्वल टू a. बघा pt मी pt लिहिलाय. pt म्हणजेच प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू काय प्रूव्ह दॅट करायचंय तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू x ब्रॅकेट 1 - tan a अपॉन y ब्रॅकेट y + tan a. बघा फक्त इथे आपल्याला एकदम इझी स्टेपने आपण जाणार आहोत म्हणून व्यवस्थित लक्षात घ्या. खूप सोपा सम आहे तो. tan इनवर्स x² - y² अपॉन x² + y² इज इक्वल टू a. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. आपण सगळ्यात पहिले आपण काय केलं एक्झाम्पल इथे लिहून घेतलं. त्यानंतर बघा इकडे tan इनवर्स आहे इज इक्वल टू च्या राईट साइडला नेऊया आपण म्हणजे तो tan होईल. म्हणजे इकडे लक्षात घ्या लेफ्ट साइडला x² - y² अपॉन x² + y² इज इक्वल टू tan a. आले इथपर्यंत लक्षात. पुन्हा एका लेफ्ट साइडला tan इनवर्स असल्यामुळे तो ज्या वेळेस राईट साइडला जातो तर तो tan इनवर्सचा tan झाला. आता नेक्स्ट स्टेप बघा न्यूमरेटर x² - y² इज इक्वल टू tan a ब्रॅकेट x² + y². आलं लक्षात. म्हणजे डिवाइडची टर्म इकडे काय गेली मल्टिपल ला गेली. पुढे आहे का x² - y² इज इक्वल टू tan a x². लक्षात घ्या इथे tan a x². बघा मल्टिपल करतोय आपण ब्रॅकेटला त्यानंतर प्लस पुन्हा ह्या tan a ने इथे y² ला मल्टिपल करा म्हणजे हा झाला tan a y². आलं लक्षात. त्यानंतर बघा x² च्या टर्म आपण घेऊया. बघा इथे तुम्हाला x² दिसतोय ह्याही टर्म मध्ये x² आहे आपल्याकडे. आता ही जी टर्म tan a x² ही जी टर्म आहे ही पॉझिटिव्ह आहे त्याला इकडे घ्या म्हणजे निगेटिव्ह होईल. म्हणजे काय झालं बघा x² - tan a x². बघा आपण स्टेप बाय स्टेप जातोय. त्यानंतर बघा ही टर्म आपण इकडे शिफ्ट केली राईट साइडची टर्म ॲज इट इज लिहा tan a y² मायनस बघा आता हा मायनस मध्ये होता y². आता y² ची टर्म पण आपण एका साइडला नेतोय निगेटिव्ह y² असल्यामुळे इकडे तो पॉझिटिव्ह झाला y². येते लक्षात. त्यानंतर बघा इथे आपण x² जो आहे तो आपण कॉमन काढूया x² म्हणजे इथे होईल 1 - tan a. बघा इथे आपण तेच करणार आहोत y² कॉमन काढा म्हणजे इथे आहे tan a + 1. बघा y² जो आहे y² कॉमन काढला म्हणजे tan a + 1 आहे. पुढे लक्षात घ्या x² इथपर्यंत आपली स्टेप आली बघा पुन्हा x² ब्रॅकेट 1 - tan a इज इक्वल टू y² tan a + 1. बट आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये बघा काय करायचंय dy बाय dx इज इक्वल टू x 1 - tan a अपॉन y ब्रॅकेट 1 + tan a. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला जसं आन्सर निघतंय आन्सरच्या दिशेने फक्त आपल्याला जायचं आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट. बघा 1 - tan ही टर्म तर आपल्याला कॉन्स्टंट आहे. जो काय डेरिव्हेटिव्ह निघणार आहे तो x² चा निघणार आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x ब्रॅकेट मध्ये ही टर्म कॉन्स्टंट असणार आहे हिचा काय डेरिव्हेटिव्ह निघणार नाही. इथे बघा y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह मी काढला
त्यानंतर ही जी टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे ती ऍज इट इज. बघा येते लक्षात. इक्विटिंग जर समजा आपण केलं, इक्विटिंग मध्ये बघा 2 विल गेट, इथे काय आला कॅन्सल. आपल्याला बघा काय पाहिजे dy बाय dx. ठीक आहे, आधी बघा दिसतो हा dy बाय dx, dy बाय dx लिहून घ्या. dy बाय dx लागलेली ही टर्म जो आहे म्हणजे हा y आणि tan a प्लस 1 या दोघं मल्टिपलचे, तर इथे येताना ते काय होतील डिवाइडला म्हणजे y इंटू tan a प्लस 1. बघा dy बाय dx साठी मल्टिपल असलेली टर्म कुठे गेली डिवाइडला, म्हणजे तुमचा न्यूमरेटर कोणता येतोय बघा इकडे या लेफ्ट साइडचा बघा, म्हणजे हा न्यूमरेटरला आहे म्हणजे x ब्रॅकेट 1 मायनस tan a. बघा आन्सर 1 ब्रॅकेट 1 मायनस tan a. खाली बघा तुम्हाला 1 अगोदर पाहिजे ते एक स्टेप अजून वाढवून घ्या म्हणजे x ब्रॅकेट 1 मायनस tan a अपॉन y ब्रॅकेट 1 पुढे घ्या म्हणजे 1 प्लस tan a. बघा अशा पद्धतीने हे सम आपण इथे प्रूव्ह करून दाखवले. 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल येऊ शकतं. सम काहीच हार्ड नाहीये, जर स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर खूप इझी सम आहे. अशा पद्धतीने आपला हा इम्प्लिसिट फंक्शन इथे संपतो.